गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये शिवसेना शिंदे पक्षाकडून 60वा वर्धापन दिन हा साजरा केला जाणार आहे। नेस्को सेंटरमध्ये हॉल क्रमांक 5 मध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। हॉल परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलाय। शिवसेनेकडून 2 ठिकाणी वर्धापन दिवस साजरा केला जात आहे। खरं तर शिवसेनेचा 60वा वर्धापन दिवस आहे। ठाकरे गटाकडून समुखानंद हॉलमध्ये आहे, तर शिंदे गटाकडून शिवसेनेचं जे आहेत गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये होणार आहेत संध्याकाळी। आपण त्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर आपण सध्या आहोत गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये। संध्याकाळी या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून 60वा वर्धापन दिवस साजरा केला जाणार आहे। खरं तर ऑपरेशन टायगर नंतर आहे तो गोंधळ काय निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी नेस्को सेंटरमध्ये मोठा बंदोबस्त लावला आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर ACP लेवलचे अधिकारी आहेत, मोठ्या संख्येमध्ये अधिकारी आणि अंमलदार असतील, त्यांना ब्रीफिंग करत आहेत कशा पद्धतीने एकंदरीत बंदोबस्त केला पाहिजे। खरं तर आज आपण पाहिलं तर ऑपरेशन टायगर नंतर चर्चा सुरू होती याच ठिकाणी आहेत। जे ठाकरे गटाचे बंडखोर खासदार जे या ठिकाणी उठाव केला त्यांचा कुठेतरी पक्षप्रवेश होईल असं चर्चा होती, त्यामुळे मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे। आजचा आनंदाचा दिवस आहे। शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे आणि त्यात दुग्ध शर्करा योग म्हणजे बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे। तुम्ही रस्त्याने येताना जाताना पाहिलं असेल की आमचे होर्डिंग लागलेले जनात शिवसेना मनात शिवसेना। त्यामुळे या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे हृदयात भरलेलं आहे। त्यामुळे आमचं जो होर्डिंगचं जो ब्रीदवाक्य आहे जनात शिवसेना मनात शिवसेना, ते आपण पाहिलेलंच आहे। नक्कीच आपण पाहिलं तर आज संध्याकाळी आहेत गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये 60वा वर्धापन दिवस साजरा केला जाणार आहे। त्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस असतील किंवा शिवसेनेकडून आहे तयारी या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आहे। कॅमेरामॅन मोहसा सत्यम सिंह, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।